चोरमुले सर लाईव्ह. हा, शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रोवनच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले आजच्या या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट श्रीरंग लाळे साहेब. तर लाळे साहेबांची पार्श्वभूमी म्हणजे ते स्वतः एक ॲग्रिकॉस आहेत. शेती क्षेत्राचं शिक्षण घेतलेले आहेत आणि परत मग कायद्याचा अभ्यास असा त्यांचा बॅकग्राऊंड आहे. त्यांचं गाव सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील आहे. आणि आजचा आपण विषय जो घेतलाय तो सर्व शेतकरी बांधवांच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण आज नेमका प्रॉब्लेम प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्त्याच्या समस्या प्रत्येकाला जाणवतात. तर ह्याच शेत रस्त्याच्या समस्या आणि त्याच्यावर कायदेशीर उपाय काय आहेत का, तर याबाबत आज आपण वकील साहेबांसोबत चर्चा करणार आहोत. त्यामध्ये काय मुद्दे आहेत, नेमक्या कायदेशीर वाटा काय आहेत, कायदेशीर मार्गाने गेलं तर किती वेळ लागू शकतो, बऱ्याच गोष्टीवर आता आपण एकदम सविस्तर असं डिस्कशन करणार आहोत. तर सर्व शेतकरी मित्रांनो विनंती आहे की आपल्या जर काही शेती रस्त्याच्या समस्या असतील तर या कमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा, तर त्याचं देखील आम्ही समाधान करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, शेती म्हणलं की शेतीला रस्ता हा पाहिजेच पाहिजे. कारण बी बियाण्यांची वाहतूक असेल, शेतामधनं निघलेला माल असेल, किंवा शेतामध्ये एखादं काम करायचं आहे, बोर मारायचे आहे, मशागत करायची आहे, अशा प्रत्येक वेळेला शेताला रस्ता हा हवाच. आणि तो जर हक्काचा रस्ता नसेल तर मग आपल्याला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच वेळेला शेतात पीक उभा असताना शेजारी असतील त्यांच्याकडून रस्ता अडवला जातो. बऱ्याच शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान देखील याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. तर याबाबत नेमके काय मार्ग आहेत, तर हे आज आपण वकील साहेबांकडून जाणून घेणार आहोत. वकील साहेब नमस्कार. नमस्कार. नमस्ते वकील साहेब, आपण मुलाखतीला सुरुवात करतोय. सुरुवातीला आम्हाला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की शेत रस्त्यांचे वाद आणि त्याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे. बऱ्याच गावामध्ये खेड्यामध्ये शेत रस्त्याचे वाद हे आहेतच आणि ते मिटत नाहीत. तर त्याची नेमकी पार्श्वभूमी काय, हे वाद का उद्भवतात असं आपल्याला वाटतं? डॉक्टर साहेब, पहिल्यांदा सगळ्या शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. आणि एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी चर्चेला उपस्थित केला, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं नुकसान. मी दररोज न्यायालयामध्ये वकिली करत असताना महसुली प्रचंड शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी रस्त्याचे वाद आहेत. आणि सदरच्या रस्त्याचे वाद असल्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी नुकसान सुद्धा होत आहे. आणि हा खरं तर एक ज्वलंत कायदेशीर मुद्दा शेतीच्या संदर्भातला निवडल्याबद्दल खरं तर आभार मानलं पाहिजे आपलं. आणि तुमचा जो प्रश्न आहे की बाबा नेमका हा शेत रस्त्याची पार्श्वभूमी काय, तर पार्श्वभूमी ही डॉक्टर साहेब फार मोठी आहे. एक लक्षात घ्या, आधी आपली शेती जी होती ती आपली शेती आधी होती कोरडवाहू. आपण कधीतरी रब्बी पेरायचो, कधीतरी खरीप पेरायचो आणि ते पेरलं की काय 2-4 महिन्यामध्ये ते पीक निघून जायचं. आणि त्याच्यामुळं बाबा एखाद्या ज्वारीचं रांग आहे किंवा एखादी बाबा हरभऱ्याची रांग आहे, माझं जरा कडबा बाहेर काढायचा आहे, मला जरा रस्ता दे असं म्हणलं की त्या ठिकाणी तो शेतकरी रस्ता सोडायचा. पण आता झालंय काय डॉक्टर साहेब की शेती आता बऱ्यापैकी झाली बागायत. त्यामध्ये बागा असतील, नगदी पिकं, ऊस वगैरे जे काय आहेत, बागायत झाल्यामुळं त्याचं या ठिकाणी बऱ्यापैकी कॅश क्रॉप्स आपण लावलेले. आणि कॅश क्रॉप लावल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्याला आता आपल्या स्वतःचं नुकसान करून ते देऊ वाटत नाहीये. दुसरी गोष्ट म्हणसाल तर आधी शेतकऱ्याकडचे शेतीचं आकडं बी मोठं होतं आणि त्या शेतकऱ्यांची मनं पण मोठी होती, दिलदार मनाची माणसं होती. आता झालंय काय, भावाभावामध्ये वाटणे होत 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 काय झालंय डॉक्टर साहेब, शेतीचं क्षेत्र झालंय प्रत्येकाचं कमी. आणि ते कमी झाल्यामुळं त्या ठिकाणी कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याच्या एकामेकांच्या चढाओढीनं स्पर्धेनं त्या ठिकाणी जास्तीत जास्त क्षेत्र कसं वहिवाटीखाली आणता येईल ह्यासाठी प्रयत्न चालू आहेत. आणि साहजिक बाब आहे, पुन्हा काय होतंय बाबा, ह्याचा जर रस्त्याचा अधिकारच नसला
तर विनाकारण उगाच ह्याला रस्ता कशासाठी द्यायचा, असा प्रश्न बऱ्याच त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या मनामध्ये उपस्थित होत आहे. आणि त्याच्यामुळं खरं तर ह्या रस्त्याचे वाद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. आणि ही खरी त्याला पार्श्वभूमी. बरोबर. म्हणजे शेत रस्त्याचे वाद बऱ्याच ठिकाणी वाढण्याचे कारण म्हणजे असं वकील साहेबांनी सांगितलं की कोरडवाहू जमिनी पाण्याखाली आल्या, बरीच कॅश क्रॉप, केळीसारखं, ऊसासारखं, भाजीपाल्यासारखी पिकं घेऊ लागले आणि याच्यामधनं मग तो रस्ता जमीन रस्त्यासाठी का सोडायची, तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये थोड्या विसंगत भावना आल्या आणि हे बऱ्याच ठिकाणी रस्ते अडवण्याचे प्रकार आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. वकील साहेब, कायद्याच्या दृष्टीनं थोडा आपण विचार करूया. शेतरस्त्यांच्या संदर्भात नेमक्या कायदेशीर तरतुदी कुठल्या आहेत आणि समजा एक आता ह्यातले आपले जे प्रेक्षक आहेत त्यांनी हे जर पाहत असतील तर त्यांना रस्ता नेमका कायदेशीर मार्गाने कसा मागता येईल याबाबत थोडक्यात माहिती द्यावी. आता डॉक्टर साहेब अगदी सोप्या आणि साध्या सुटसुटीत भाषेत सांगायचं झालं तर रस्ता आपल्याला 2 पद्धतीने मागता येतो. म्हणजे त्याच्या 2 वेगवेगळ्या पद्धती. एक जी आहे ती माझ्या शेताला आजपर्यंत रस्ताच नव्हता, मी कुणाच्यातनं तर सामंजस्यानं जात होतो आणि आज आता मी ज्यावेळेस ते क्षेत्र वहिवाटीला आणलंय किंवा वापरायला घेतलंय त्यावेळेस मला त्या रस्त्याची गरज पडते असं म्हणून नवीन रस्ता मागणी करणं. म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 143 प्रमाणे ही नवीन रस्ता मागणी करता येते. ही नवीन रस्ता मागणी सर बांधावरून करता येते. आधी गट नंबरच्या आधी आपल्याकडे सर्वे नंबर होते आणि त्या सर्वे नंबरच्या बांधावरून ती मागता येत होती. आता सर्वे नंबर हटले, गट झाले, त्यामुळे त्या 2 वेगवेगळ्या गटाच्या सर बांधावरून हा 143च्या खालचा रस्ता मागणी अर्ज करता येतो. आता हा रस्ता मागणी अर्ज माननीय तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडे तो अर्ज करता येतो. त्या अर्जामध्ये आपल्याला प्रामुख्यानं आपल्याला ज्या शेतातनं आपल्याला रस्ता मागायचा आहे आणि आपल्या ज्या शेतासाठी मागायचा आहे ह्या दोन्ही शेताचे आपल्याला सातबारे जोडावे लागतात. सातबाऱ्याबरोबर ज्या बाजूनं रस्ता पाहिजे त्या बाजूचा ते एक कच्चा हस्त नकाशा की बाबा ह्या गट नंबर 5 वरून आणि गट नंबर 6च्या बांधावरून, मग ती 5 आणि 6 एक कच्चा अनस्किल असू द्या पण कच्चा एक हस्त नकाशा काढायचा आणि त्याच्यामध्ये बरोबर त्या रस्त्याची दिशा पक्क्या रस्त्यापासून आपल्या शेतापर्यंत जाणारी ही दाखवायची. त्याच्यानंतर पुन्हा आपल्याला त्याच्याबरोबर सातबारे, कच्चा हस्त नकाशा आणि बाबा मला अशी अशी रस्ता मागणी पाहिजे म्हणून त्याच अर्जाचं एक ऍफिडेव्हिट असतं, म्हणजे ते वकील बनवून देतात. त्याच्याप्रमाणे ही 2-4 कागदपत्र त्या ठिकाणी जोडून आपल्याला 12 फूट रस्ता त्या सर बांधावरून मागता येतो. आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय डॉक्टर साहेब की हा रस्ता मागणी अर्ज आपल्याला तहसीलदार यांच्या कार्यालयाकडे दाखल करावा लागतो आणि त्या दाखल केलेल्या अर्जाची केस म्हणून सुनावणी होते, केस सारखी सुनावणी. म्हणजे बाबा मग त्या ठिकाणी पुन्हा काय होतं की खरंच रस्ता ह्यांना उपलब्ध नाहीये का, मग आता रस्ता उपलब्ध आहे कसं ओळखायचं, तर तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची ज्या क्षेत्रामधून आणि ज्या क्षेत्रासाठी रस्ता मागितलाय त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी होते. म्हणजे ते स्वतः तिथे येतात, तलाठी, कोतवाल हे सगळे घेऊन, आणि मग ती दिशा, मग त्याला रस्ता दुसरा उपलब्ध आहे का. जर समजा आपल्याला दुसरा रस्ता उपलब्ध असेल तर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे नवीन रस्ता मागणीचा अर्ज करता येत नाही. 143 खालचा नवीन रस्ता मागणीचा अर्ज तेव्हाच करता येतो जेव्हा तुमच्या शेताला रस्ताच उपलब्ध नसतो. मग तो नकाशात नसेल, तुमच्या खरेदी खतात नसेल, त्यावेळेस रस्ता मागणी अर्ज करता येतो. मग ती स्थळ पाहणी होते, ते प्रत्यक्षात बघून जातात आणि तिथं पंचनामा करतात. आणि पंचनामा हा शेतकऱ्यांनी बारीकपणे बघितला पाहिजे, कारण केसचा निकाल हा बऱ्यापैकी त्या पंचनाम्यावर अवलंबून असतो. कारण पंचनाम्यामध्ये जर एक वाक्य आलं की ह्याला दक्षिण बाजूने किंवा उत्तर बाजूने दुसरा एक रस्ता उपलब्ध आहे तर ते अर्ज 100% त्या रस्ता मागणी करणाऱ्याच्या विरोधात जातो. कारण तिथं रस्ता तुम्हाला दुसरा उपलब्ध आहे असा उल्लेख आला की तो तुमचा तिथं ते क्लेमच संपला असा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये पुन्हा त्या क्षेत्रामध्ये काय अडचणी आहेत
मग त्या पुढच्या शेतकऱ्याचं नुकसान किती होतंय हे सगळं तहसीलदार तो अर्ज मंजूर करायचा का ना मंजूर करायचा हे ठरवू शकतात. पण एकदा स्थळ पाणी झाली की तहसीलदारांना आपल्या त्या अर्जदाराला आणि पुढच्या पार्टीला पुरावे देण्यासाठी त्या ठिकाणी संधी द्यावी लागते. पुरावे असेल, म्हणणं असेल ते दिल्यानंतरच त्याचा निकाल होतो. आता हे झालं नवीन रस्ता मागणीसाठीच्या अर्जाचा विषय. आता मी मगाशी म्हणलो होतो की 2 पद्धतीने मागता येतो. आता दुसरी पद्धत काय आहे किंवा दुसरी तरतूद काय आहे कायद्यातली, तर आपल्या इथं मामलेदार कोर्ट ऍक्ट नावाचा एक कायदा आहे. त्या मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे आपल्याला आमचा रस्ता इथून याच्या आधी अस्तित्वात होता, आम्हाला तो खरेदी खताने मिळाला होता, आमच्यात वाटणी झाली होती, त्या वाटणीत त्यानं दिला होता, किंवा मी आमच्यामध्ये असं असं करारपत्रक झालं होतं त्या करारपत्रकानुसार दिला होता. पण आता काहीतरी ते शेतकरी कडूपणा करायला लागलाय म्हणून त्याने रस्ता अडवलाय. म्हणून त्याच्या विरुद्ध दाद मागण्यासाठी मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे अर्ज करता येतो. आता मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे अर्ज, समजा एखाद्या शेताला दोन्ही बाजूने रस्ता असू शकतो, त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्याचं जर त्याच्याकडे पुरावा असतील तर त्याला दोन्ही बाजूने रस्ता मिळू शकतो. हा पहिल्या अर्जामधला आणि दुसऱ्या अर्जामधला ही सगळ्यात महत्वाचा बदल आहे. मग अशी आपण काय बघितलं, 143 प्रमाणे जर अर्ज नवीन रस्ता मागणीचा करायचा असेल तर दुसरा रस्ता असून त्याला चालत नाही. पण मामलेदार कोर्ट ऍक्ट मध्ये दुसरा एखादा रस्ता असला आणि ह्याची पण तरतूद असली त्याच्या कुठं डॉक्युमेंटरी, तर ती मागणी करता येते. आता ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की मामलेदार कोर्ट ऍक्ट हा कम्प्लीट कोड आहे डॉक्टर साहेब. कम्प्लीट कोड असल्यामुळं त्याची केसची सुनावणी कशी घ्यायची त्याचे सगळे अधिकार त्या तहसीलदार साहेबांना आहेत. आणि तहसीलदार साहेबांना असल्यामुळं त्याच्यामध्ये ही अशाच प्रकारे ज्या शेतातनं रस्ता मागायचा आहे ज्या शेतासाठी मागायचा आहे त्या दोन्हीचे सातबारे, नेमका रस्ता कुठं अडकलाय त्याचं त्या ठिकाणी अडथळा लाल पेनानं किंवा वेगळ्या शाईनं दाखवून, बाबा हिथं माझा हिनं रस्ता अडवलाय, मागं पण खुलाय पुढं पण खुलाय माझ्यापर्यंत, पण नेमका हीच शेतकरी अडवा लागलाय ह्याची खून. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरा विषय असा की त्याच्याबरोबर आपल्याला माझा रस्ता कशा प्रकारे मला मिळाला होता ह्याचा काहीतरी आपल्याला कायदेशीर पुरावा त्या ठिकाणी जोडावा लागतोय. आणि तो कायदेशीर पुरावा, मग मी मगाशी तुम्हाला सांगितलं खरेदी खतात तो रस्ता दिलेला असला पाहिजे, किंवा समजा तो रस्ता तुमच्यामध्ये डॉक्टर अंकुश चोरमुले आणि ऍडव्होकेट श्रीरंग लाळे यांच्यामध्ये एक 10 वर्षापूर्वी करारपत्रक झालं होतं की बाबा ह्या क्षेत्रातनं मी लाळे वकील साहेबांना इथून पुढे जाण्यासाठी कधीच अडथळा आणणार नाही, त्यासाठी डॉक्टर अंकुश चोरमुलेने माझ्याकडनं 1 लाख रुपये घेतले होते. तर पुन्हा अंकुश चोरमुले रस्ता ते अडवत असतील पैसे घेऊन कायदेशीर दस्त करून पण, तर तो मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे अर्ज दाखल करता येतो. त्याच्यामध्ये तहसीलदारांना तात्काळ कार्यवाही करण्याचे सुद्धा अधिकार आहेत. फक्त आता काय तहसीलदार करतात काही करत नाहीत, आता तो विषय वेगळा. पण ही 2 रस्ता मागणी अर्जामधला हा सगळ्यात महत्वाचा मूलभूत बदल आहे, हा शेतकऱ्यांनी लक्षात घेतला पाहिजे. बरोबर वकील साहेब, हे 2 खरंच महत्वाचे मुद्दे ह्याच्यामध्ये आहेत. वैयक्तिक मी सुद्धा गेली 7-8 महिने या समस्यातून जात आहे आणि माझ्या सुद्धा शेताचा जो अडवलेला रस्ता तो देखील आम्ही मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसारच तहसीलदार साहेबांनी त्याचा निकाल झाला आणि गेले काही दिवस आम्ही खुला करून घेतला. तर ह्या सगळ्या गोष्टी मी सुद्धा अनुभवल्यात. 143 अंतर्गत तुम्ही जो सांगितलेला मुद्दा तो खूप महत्वाचा मुद्दा आहे की जर त्या शेताला आधीचा कुठलाच रस्ता अस्तित्वात नसेल अशाच वेळेला त्या अर्जाचा तहसीलदार साहेबांकडून विचार केला जातो. जर तसा एखादा रस्ता असेल तर अशा वेळेला बरेच अर्ज फेटाळले जातात कारण त्या शेतकऱ्याची सोय कुठून ना कुठून होत असते. वकील साहेब, आता रस्त्याच्या मागणीपर्यंत तर आपण आलो. समजा आता ह्या रस्त्याच्या बाबतीत तहसीलदार साहेबांनी निकाल दिला, तर हे निकाल ज्या वेळेला हातात पडतात त्यावेळेला त्या मिळालेल्या रस्त्याच्या अंमलबजावणीची नेमकी प्रक्रिया काय आहे, त्यामध्ये नेमका कालावधी किती लागतो? आता डॉक्टर साहेब खरं बघायला गेलं तर कायदे लोकांसाठी असतात का लोक कायद्यासाठी असतात हा इथं प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा. आता डॉक्टर साहेब एखाद्या केसचा निकाल झाला
म्हणजे ज्या माणसाने त्या केसचा निकाल दिलाय त्या माणसाने त्याची अंमलबजावणी केली पाहिजे का नाही? बरोबर. तर पुन्हा ही प्रक्रिया त्या केसच्या अर्जा एवढीच लंबी प्रक्रिया आहे त्याच्या अंमलबजावणीची. सगळ्यात पहिला महत्वाचा विषय असा की नवीन रस्ता मागणी जी आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 प्रमाणे करतोय त्याच्यामध्ये उपविभागीय महसूल अधिकारी तथा प्रांताधिकारी यांच्याकडे अपील करण्याची तरतूद त्या महाराष्ट्र नवीन रस्ता मागणीच्या कलम 143च्या अर्जामध्ये आहे. पण मामलेदार कोर्ट ऍक्ट जी जुना रस्ता माझा खुला करून द्या हा जो रस्त्याचा अर्ज आहे ह्याच्यामध्ये अपिलाची तरतूद नाही. त्याच्यामध्ये रिव्हिजनची तरतूद आहे डॉक्टर साहेब. आणि ते रिव्हिजन कलेक्टर साहेबांकडे करायचं आहे. आता कलेक्टर साहेब काय बऱ्यापैकी केसेस चालवत नसतात त्यामुळे बऱ्यापैकी कलेक्टर साहेबांकडचे त्या ज्या पॉवर असतात त्या त्यांनी प्रांताधिकाऱ्याकडे डेलिगेट केलेल्या असतात म्हणजे हस्तांतरित केलेल्या असतात. त्यामुळं त्याचं रिव्हिजन चालतं. म्हणजे जी काही प्रक्रिया पार पडली आहे ती व्यवस्थित पडली आहे का नाही. आता मगाशी मी जो फरक सांगितला होता थोडस खोलात जातो. मगाशी मी जो फरक सांगितला होता की मामलेदार कोर्ट ऍक्ट हे कम्प्लीट कोड आहे आणि कम्प्लीट कोड असल्यामुळं त्याची सुनावणी कशी घ्यायची ह्याचे पूर्ण अधिकार तहसीलदार साहेबांना आहे. आणि नेमकं या मामलेदार कोर्ट ऍक्टच्या अर्जाचा निकाल झाल्यानंतर हे व्यवस्थित ह्याची सुनावणी घेतली का नाही हे रिव्हिजन करण्याचा अधिकार प्रांताधिकाऱ्यांना आहे. हा फरक इथे लक्षात आला का? कम्प्लीट कोड आणि महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमची सगळी कार्यवाही ही सिव्हिल प्रोसिजर कोड नुसार चालते. कोर्टात सुद्धा वापरलं जातं. तिथं तहसीलदारांवर त्या पद्धतीनं सगळी कारवाई करणं बंधनकारक आहे. आता काही तहसीलदार ते करतात काही करत नाहीत तो भाग वेगळा. आता पुन्हा आपण अपील अंमलबजावणीवर येऊ. अपील पिरियड संपल्यानंतर आणि मामलेदार कोर्ट मध्ये रिव्हिजन पिरियड संपल्यानंतर आपण तहसीलदारांना पुन्हा ती आपली जी काही निकालाची प्रत आहे ती निकालाची प्रत देऊन अंमलबजावणी माझी ह्या आदेशाप्रमाणे करून द्या म्हणून अर्ज करावा लागतो. आणि त्या अर्जामध्ये आपण स्वतःहून एक नमूद 15 दिवसाची महिन्याभराची तारीख द्यायची. त्याच्यामध्ये दिल्यानंतर तलाठी गाव कामगार तलाठी त्या गावचा त्या गावाचा मंडळ अधिकारी म्हणजे आणि पोलीस स्टेशनला एक तहसीलदार साहेबांनी पत्र द्यायचं असतं. आणि त्या पोलीस स्टेशनच्या पत्रावर आपण एसपी ऑफिसला ती पत्र जातं. एसपी ऑफिस कडनं ते महागारी पुन्हा मंजूर होऊन पोलीस इन्स्पेक्टरकडे तालुका लेवलला येतं. आणि मग त्या तालुका लेवलला त्या पोलिसांचं भत्त भरायचं. आता ती 2 पोलीस आहे समजा 2 जेंट्स पोलीस आणि एखादी लेडीज जर घ्यायची म्हणली तर डॉक्टर साहेब त्याची फी होते 9,500 ते 10,000 रुपये. एका दिवसाचं 2 किती रस्ता खुला करून द्यायचा म्हणजे किती किंवा नवीन करायचा म्हणजे एका दिवसाचं काम आहे. 10,000 रुपये त्याचा भत्ता भरावा. आणि तेही तहसीलदार साहेबांनी पत्र काढावतावा. आता तहसीलदार साहेबांच्या पत्राची तर गत तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे 4 वेळा पत्र करून बी ती अंमलबजावणीचं पत्र निघत नाही. आणि बऱ्याच वेळेस डॉक्टर साहेब होतं काय माहितीये का आपण 15 दिवसाची अंमलबजावणीची तारीख घेतो पण ह्या तिघाची सांगड घालायची. कोणत्या तिघांची? गाव कामगार तलाठी मंडळ अधिकारी म्हणजे सर्कल आणि पोलीस स्टेशनची पोलीस. आता काय होतंय कधी मंडळ अधिकारी गायब होतो कधी तलाठी गायब होतो आणि कधी पोलिसाचं परवानगीचं पत्रच मंजूर होऊन येत नाही एसपी ऑफिस कडनं आणि हे म्हणते की वरनं आलं नाही साहेब आम्ही काय करू. त्याच्यामुळे आणि कसं आहे माहितीये का वकील पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना चालत नसतं. त्याच्यामुळे पुन्हा ती शेतकऱ्याला तिथे जाऊन दारात भिकाऱ्याने बसावं लागतं माझी थोडी अंमलबजावणी करून द्या. त्यामुळे अंमलबजावणीत ही सगळ्यात मोठी अडचण आहे डॉक्टर साहेब की पुन्हा एकदा निकाल झाल्यानंतर पुन्हा अर्ज देऊन पुन्हा पोलीस स्टेशनची परवानगी पुन्हा मंडळ अधिकाऱ्याला पत्र पुन्हा तलाट्याला पत्र ह्याच्यापेक्षा ही सगळी कारवाई 1 स्ट्रोक मध्ये झाली पाहिजे डॉक्टर साहेब. 1 स्ट्रोक मध्ये झाली तर शेतकऱ्याला फायदा होणार आहे. ही एक गोष्ट आपण मात्र लक्षात घेतली पाहिजे. ही अंमलबजावणीची सगळी तरा. त्याच्यामुळं अंमलबजावणी हा सुद्धा रस्ता केसचा निकाल झाल्यानंतरचा तेवढाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि फॅक्टर आहे हे मात्र शेतकऱ्यांनी लक्षात ठेवावं. अगदी बरोबर. तुम्ही ज्या आता समस्या सांगितल्या म्हणजे निकाल दिल्यानंतर रस्ता चालू करूपर्यंत
निकाल दिल्यानंतर जी रस्ता चालू करेपर्यंतची प्रोसिजर जी आहे ते निकाल देण्यापर्यंतच्या प्रोसिजर पेक्षा खूप लेंदी आहे आणि ती खूप किचकट आहे. तुम्ही जे सांगितलं ते मला अगदी पटलं. कारण याच्यामध्ये गाव कामगार तलाठी असेल, सर्कल असतील, पोलीस स्टेशन असेल, सगळ्यांचा मेळ जर बसवायचा म्हणला तर ह्या गोष्टी होत नाहीत. आणि शेतकऱ्याला बऱ्याच वेळेला जो आदेश दिलेला असतो तर त्याच्यावर बरेच शेतकरी स्वतःच्या ताकदीवरच बऱ्याच वेळेला हा रस्ता खुला करून वगैरे घेतात. अशा बऱ्याच समस्या झालेल्या आहेत. डॉक्टर साहेब करणार काय? त्या तलाट्या मला सांगा, तहसीलदारकडे जायचा, अर्ज करायचा, ती त्याच्या मर्जीनुसार आपल्याला पत्र देणार. त्या पत्रानुसार ती तलाट्याची तरा वेगळी, त्या सर्कल मंडळाधिकाऱ्याची तरा वेगळी, त्या पोलीस स्टेशनच्या मंजुरीची एसपी ऑफिसची तरा वेगळी. अहो, शेतात ऊसाचं पीक असतंय, कुठं द्राक्षाचा माल काढायचा असतंय, कुठं डाळिंबाला व्यापारी येऊन बसलेला असतंय, केळी पटकन बाहेर काढायची असते, वारं कावदान हे ते. अहो, शेतकरी करणार काय मला सांगा की तुम्ही? आणि समजा पोलिसाचं संरक्षण न घेता ती रस्त्याची अंमलबजावणी करावी तर पुन्हा भांडणं झालं म्हणजे पुन्हा पोलीस स्टेशन हस्तक्षेप करायला बिना पैशाचे हजर असते. मग ती पुन्हा कसं पैसे काढायचे त्यांना माहित असते. तर पण पुन्हा आवर्जून भांडणं केली म्हणून तिथं. आता मला सांगा, एखाद्या तहसीलदारनं रस्त्याचा आदेश केल्यानंतर तो तालुका कार्यकारी दंडाधिकारी आहे ना, तालुक्याचे त्याला दंड करण्याचा अधिकार आहे. पोलिसांनी विनाकारण त्याच्यामध्ये पुन्हा त्याची परवानगी, त्याचा भत्ता, हे ते सगळ्या प्रक्रिया करायची काहीच कारण नाही. पण आता ते होत आहे, त्याला पर्याय नाही. ह्यासाठी त्या कायद्यातच बदल होणं फार गरजेचं आहे. त्याच्यावर आपण पुढच्या तुम्ही जर प्रश्न विचारला तर बोलतो. बरोबर. वकील साहेब, जोडून एक छोटासा प्रश्न ह्यालाच विचारतो. समजा जर आता हा जो आता समजा मामलेदार कोर्ट ऍक्ट नुसार रस्ता चालू करण्यासाठी तहसीलदारांनी निकाल दिला, रस्ता चालू झाला, 2-3 महिन्यानं जर परत ही समस्या उद्भवली तर ह्याच्यामध्ये परत कायदेशीर गुन्हा वगैरे दाखल होण्याची काही शक्यता असते का? समजा तुम्हाला रस्ता तुम्ही अर्ज केला, तो मंजूर केला, त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी केली आणि पुन्हा 2-3 महिन्यांनी जर तो रस्ता अडवत असेल तर त्याच्यावर फौजदारी कारवाईच व्हायला पाहिजे डॉक्टर साहेब. 100% व्हायला पाहिजे. कारण आपल्याकडे निकाल असतो, निकालानुसार त्याची अंमलबजावणी झालेली असते आणि अंमलबजावणी होऊन पण जर तुम्ही पुन्हा तीच करत असाल तर मग पुन्हा प्रत्येक शेतकरी तसंच करत बसतो. आता आमचा मध्ये तहसीलदार म्हणजे महसूल विभागाशी आणि शेतकऱ्यांचा वाद आमचा असा चालला होता की तहसीलदारांचं म्हणणं होतं की एखाद्या रस्त्याला अर्ज केला, त्याचा निकाल तुमच्यासारखा झाला, त्याची अंमलबजावणी झाली, तर अंमलबजावणी झाल्यानंतर पुन्हा त्यांना अडवलं तर पुन्हा ते मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे तुमचं होतं अस्तित्वात पण त्यांना अडवलाय म्हणून अर्ज करा म्हणे. मी म्हणलं ही म्हणजे पंढरपूरला जायचं, दर्शन घ्यायचं, पुन्हा माघारी येऊन नामदेव पायरी दर्शनाला जाण्यासारखाच कार्यक्रम आहे. म्हणलं ही पद्धत चुकीची आहे. त्याच्यामुळे एकदा तुम्ही अर्ज केला, त्याचा निकाल झाला, त्याची अंमलबजावणी झाली, पुन्हा जरी त्या शेतकऱ्यानं खोडसाळपणा करून रस्ता अडवला तर त्या संबंधित शेतकऱ्यावर फौजदारी कारवाईच व्हायला पाहिजे आणि ती करण्याचा अधिकार तालुका कार्यकारी दंडाधिकारी म्हणून तहसीलदार साहेबांकडे आहे. फक्त तो त्यांनी वापरला पाहिजे आणि त्यानं वापरला म्हणून आपण तेवढं प्रेशर त्याला आणलं पाहिजे. राईट, अगदी बरोबर. अंमलबजावणीनंतरच्या देखील ज्या समस्या आहेत त्याच्यावर खरं हाच उपाय असला पाहिजे. पुढचा एक महत्वाचा कळीचा मुद्दा घेऊया वकील साहेब. कारण समजा एखाद्या शेतकऱ्याचा रस्ता जर अचानक अडवला आणि समजा आता त्याच्या शेतामध्ये ऊस आहे, कारखान्याला तोड येणार आहे, तर अशा वेळेला तात्काळ पीक जर शेतातून बाहेर काढायचं असेल त्या शेतकऱ्याला, त्याचा माल शेतामध्ये आलाय, तर अशी काही तरतूद आहे का? आणि जर अशी जर समस्या एखाद्या शेतकऱ्यावर आली, म्हणजे त्याचा हार्वेस्टिंगला क्रॉप आलंय, पीक आलंय आणि लगेच त्याचा रस्ता अडवला, तर अशा वेळेला नेमकं शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे? काय त्याच्यासाठी तरतुदी आहेत का? आता डॉक्टर साहेब तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायचं तर वकिलांना एवढं क्लिअर बोलायचं नसतं, पण तरी आता मी शेवटी शेतकऱ्याचा पोरगा आहे, स्वतः कृषी पदवीधर आहे, मी बी शेती करतो म्हणून मी तेवढं बोलतो. तहसीलदार साहेबांकडे एकदा आपण केस दाखल केली की मी अशाही केसेस बघितल्यात की त्या तहसीलदारांनी 3 महिन्याच्या आत अर्ज दाखल तारखेपासून निकाल बी दिलाय आणि माझ्याकडे अशा बी केसेस चालू आहेत की अर्ज दाखल करून 3-3 वर्ष झाली ती तरी त्या केसचा निकाल नाही. आता 3 महिन्यात निकाल व्हायचं गमक ही ज्या त्या शेतकऱ्यांना आणि महसूल अधिकाऱ्यांना माहित असते. आता मी माझ्या तोंडानं सांगण्यात काय अर्थ नाही. पण तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्या प्रश्नावर जर यायचं झालं तर
समजा अर्जंटच आता ऊस तोडायला आलाय आणि आजकाल अशी प्रकरणं भरपूर होत आहेत बरं का डॉक्टर साहेब. नेमका रस्ता चालू असतंय आणि नेमकं डॉक्टर अंकुश चोरमलेचा ऊस आता पुढच्या आठवड्यात तोडी येणार आहे म्हणलं की JCB आणायचं आणि चारे खांदायचे. आता ही प्रकार चालू लागले. आता त्याच्यामध्ये मगाशी मी तुम्हाला एक मुद्दा महत्वाचा सांगितला होता की मामलेदार कोर्ट ऍक्ट हा कम्प्लीट कोड आहे डॉक्टर साहेब. त्याच्यामुळं त्या केसची सुनावणी कशी घ्यायची आणि त्याच्यामध्ये काय आदेश करायचे त्याचे संपूर्ण अधिकार हे तहसीलदार साहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं समजा जर तुम्हाला पीक काढायचं असेल शेतातनं तर तुम्ही तहसीलदार साहेबांकडे अर्ज करू शकता. त्याच केसमध्ये अर्ज करायचा की माझं असं आता अर्जंट कारखान्याला ऊस घालवणं गरजेचं आहे. हो काही माझ्या ऊसाची नोंद आणि ही माझ्याकडे टोळी अशी अशी येणार आहे. त्या कारखान्यात एखादं पत्र आणलं, साहेब माझा ऊस काढायचा नाही काढला तर माझं नुकसान होतंय, माझं ऊस जळून जातंय आणि तुम्ही कसल्याही परिस्थितीत हे ऊस काढण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता उपलब्ध करून द्या म्हणून त्या मामलेदार कोर्ट ऍक्ट प्रमाणे मामलेदार कोर्ट ऍक्टच्या कायद्यामध्ये जी कलम 5 आपण अर्ज करतो त्यामध्ये ही मागणी करता येते की बाबा असा अडचण असल्यामुळं द्या मला रस्ता. आता बऱ्याच ठिकाणी पुन्हा मी त्याच मुद्द्यावर येतो की तहसीलदार अशा बऱ्याच केसेसमध्ये काही लोकांचे आदेश करतात तात्पुरत्या रस्त्याचे आणि काही लोकांचे करत नाही. आता ज्यांचे करतात त्यांनी आणि महसूल अधिकाऱ्यांचं गुपित ही शेतकऱ्यांना सगळ्या कळेपर्यंत जरा शेतकऱ्यांची आपदा होईल. पण मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 मध्ये तहसीलदार साहेब तात्पुरत्या रस्त्याची व्यवस्था पीक काढण्यासाठी करू शकतात का तर ते कम्प्लीट कोड आहे आणि त्याच्यामध्ये 100% त्यांना तो अधिकार आहे. आता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 143च्या नवीन रस्ता मागणी अर्जामध्ये डॉक्टर साहेब ह्याच्यावर तरतूद नाही. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांची अडचण ही त्या ठिकाणी येते की रस्ता मागणी तर केलेली असते, खोटं नाही सांगत. कधी कधी आमच्या समोर ऑफिसमध्ये आमच्या बसल्यावर सुद्धा शेतकऱ्याच्या डोळ्यातनं पाणी येतंय. वकील साहेब 30,000 आणि 30,000 ऊसाला डोस टाकले तर आता ऊस काढून द्यायच्या वेळेस ती पुढचा माणूस जाऊ देत नाही. खोटं नाही सांगत डॉक्टर साहेब, हात बांधलेला असते तर. कारण का समजा 143चा नवीन रस्ता मागणीचा अर्ज असला त्याचा निकाल घेऊन अंमलबजावणी करायचं म्हणलं तरी डॉक्टर साहेब 60 दिवसाचा अपील पिरियड आहे. म्हणजे त्याची प्रक्रिया 60 दिवस आधी पूर्ण करून घ्यावी लागते तेव्हा कुठे त्याची अंमलबजावणी करता येते. त्याच्यामुळे डॉक्टर साहेब ह्याच्यामध्ये कायद्यामध्येच बदल होणं ही फार गरजेचं आहे. तो मुद्दा आपण त्या मुद्द्याच्या वेळेस घेऊ. पण तुम्ही जो प्रश्न मला विचारला होता त्याचं उत्तर अजून एकदा रिपीट करतो की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम 143 मध्ये नवीन रस्ता मागणीचा जो अर्ज आहे त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपातल्या रस्त्याची व्यवस्था करता येत नाही. परंतु मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 मध्ये जी काही आपण जुना अस्तित्वात असलेला कागदोपत्रीचा रस्ता अडवलेला खुला करून जो मागतो त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांना त्याच्यामध्ये तात्पुरत्या स्वरूपाची ऑर्डर करण्याचे अधिकार आहेत. फक्त ते त्यांनी केले पाहिजे हा मुद्दा आहे. अगदी बरोबर. जर रस्ता अडवला असेल आणि शेतातनं एखादं पीक बाहेर काढायचं आहे शेतकऱ्याला अर्जंट मध्ये तर अशा वेळेला तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून तात्पुरत्या स्वरूपात पीक बाहेर काढण्यासाठी शेतकरी प्रयत्न करू शकतात. ह्या बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहित नसतात. आणि एक गोष्ट वकील साहेब याच्यामध्ये अशी होते ज्या वेळेला आपल्यावर कुठलंही असं संकट येतं किंवा अडवणूक होते तर आपण पहिल्यांदा वाट काय धरतो, आपल्यावर अन्याय व्हायला म्हणजे आपण पोलीस स्टेशनची वाट धरतो, पोलिसांना जाऊन सांगतो हे असं व्हायला मला ह्याच्यात मदत पाहिजे. पण बऱ्याच वेळेला ह्या महसुली प्रकरणात पोलीस देखील अजिबात लक्ष देत नाहीत. ज्यावेळेला तुम्ही एखादा अर्ज घेऊन पोलिसांच्याकडे जाता त्यावेळेला सरळ सरळ तुम्हाला सांगितलं जातं की हे तहसीलदारांच्या तलाट्यांच्या अखत्यारीतलं प्रकरण आहे आणि त्यामध्ये आम्ही तुम्हाला मदत करत नाही. डॉक्टर साहेब असे रस्त्याचे प्रश्न उत्पन्न झाल्यानंतर पोलीस स्टेशनचं एक फेवरेट वाक्य आहे ते तुम्हाला सांगतो इथं की शेतकरी गेला हे आमच्याकडे येत नाही, हे आमच्याकडे नाही ते तिकडे बघ. आणि समजा त्याला घेतलं नाही म्हणून वकील गेलं तर वकील साहेब तुम्हाला तर माहिती आहे हा दिवाणी विषय आहे. दिवाणी विषयामध्ये पोलिसांना हस्तक्षेप करता येतो का हो? त्याच्यामुळे
वकील साहेब तुम्ही ना ती तहसीलदार आणि दिवाणी कोर्ट बघून घ्या, उगा आम्हाला अडचणीत आणू नका. ही पोलिसांचं फेवरेट वाक्य आहे. म्हणजे जिथं हस्तक्षेप करायचा तिथं आपोआप करते, तिथं त्यांना सांगावं सुद्धा लागत नाही इथं हस्तक्षेप करा म्हणून. गरीब शेतकऱ्याच्या रस्त्याचा विषय असला की मात्र त्या ठिकाणी आम्हाला अधिकार नाही ना आम्हाला हस्तक्षेप करायचा ही नाही म्हणून हात वर करून सगळे मोकळे. बरोबर बरोबर. हा खूप महत्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे. वकील साहेब, पुढचा मुद्दा घेऊया. पुढचा प्रश्न असा आहे की रस्त्याच्या केसेसचा निकाल जो लागतो आणि अंमलबजावणी याच्यामध्ये वेळ लागण्याचा नेमका वेळ लागतो एवढा निकाल दिल्यानंतर अंमलबजावणीमध्ये, तर याचे नेमके कारण काय आहेत? याच्यामध्ये हा लाल फितीचा कारभार आहे का भ्रष्टाचार आहे का अजून काही गोष्टी? तर याबाबत आपण थोडक्यात प्रकाश टाकला पाहिजे. आता डॉक्टर साहेब खरं वस्तुस्थिती जर बघायला गेली, एखादी जखम झाली की वरनं ती जखम धुवून घेऊन त्याच्यावर उगाच तात्पुरती मलमपट्टी करण्यात डॉक्टर साहेब काय अर्थ नसतो, लक्षात घ्या. महात्मा फुलेंनी बी सांगितलं होतं की ही जी सगळी न्याय व्यवस्था आहे आणि जी प्रशासन व्यवस्था आहे ही शेतकऱ्याच्या मदतीसाठी कमी आणि त्याला लोबाडासाठी जास्त आहे, ही महात्मा फुलेंनी सांगितलंय. आता मी कुठंतरी वाचलंय शेतकऱ्याचा आसूड पिसूड म्हणून मला माहिती. जलद उशीर का लागतो, डॉक्टर साहेब हेच सांगितलं मी की त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे, लक्षात घ्या. वरनं इलाज केला तर ती तात्पुरत्या स्वरूपात थांबतंय पण पुन्हा ती आतला रोग समूळ नष्ट होत नाही. आपल्याला समूळ जर ही काढून टाकायचं असलं तर त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब कायद्यामध्येच बदल केला पाहिजे. आता कायद्यामध्ये डॉक्टर साहेब काय बदल केला पाहिजे, तर कायद्यामध्ये बदल हे एक 3-4 प्रकारचे करावे लागतील. सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे तुम्ही बघताय तहसीलदार साहेबांकडे सगळ्यात तालुक्याचा कारभार असतो आणि ज्या माणसाकडे सगळ्यात तालुक्याचा कारभार आहे म्हणजे वाळूपासनं ती सगळा विषय त्याच्याकडे असतात, शेतकऱ्याच्या रस्त्याकडे ती कशाला बघल माणूस, मला सांगा बरं तुम्ही. बरोबर. त्याच्यामुळे एवढा व्याप असणाऱ्या माणसाकडे ह्या रस्ता केसेसची सुनावणी ठेवणं हीच सगळ्यात मोठं शेतकऱ्यावर अन्याय करणारी गोष्ट, लक्षात घ्या. कारण हे जर इकडे जीव अडकलेला असतो रस्त्यात शेतकऱ्याचा आणि त्या तहसीलदारचा मागे दुसरा व्याप असते त्याचा जीव कुठेतरी तिसरीकडे अडकलेला असतो. ह्यात फरफट होती त्या बिचाऱ्या शेतकऱ्याची, त्या शेतीची, त्या पिकाची. त्याच्यामुळं ह्या रस्ता केसेसच्या सुनावण्याच्या तहसीलदार साहेबांकडे चालत्या, त्या सुनावण्या एखाद्या स्पेशल न्याय व्यवस्था तयार करून म्हणजे आपण न्यायाधिकरण करतो की आता ग्रीन ट्रिब्युनल आहे आपल्याकडं, पर्यावरणाच्या संदर्भात सुनावण्याचं एक सेपरेट आपल्याकडे स्वतंत्र न्याय व्यवस्था आहे डॉक्टर साहेब. पुन्हा डिव्होर्सच्या केसेस घ्यायच्या असतील तर आपल्याकडे फॅमिली कोर्ट आहे सेपरेट डॉक्टर साहेब. कामगारांच्या संदर्भात प्रश्न घ्यायचे असतील तर आपल्याकडे लेबर कोर्ट आहे डॉक्टर साहेब, लेबर ट्रिब्युनल. ह्या शेतकऱ्याची ह्या देशामध्ये अशी अवस्था आहे 65 आणि 70% संख्या असून आणि सगळी एवढी मोठी लोकसंख्या ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असून सुद्धा शेतकऱ्यासाठी केसेस चालवण्यासाठी जलद पारदर्शक अशी स्वतंत्र न्याय व्यवस्था नाही. मग ती रस्ता केस असेल, हमीभाव दिलाय म्हणून असेल, पीक विमा दिला नाही म्हणून असेल आणि अनेक अजून असतील. त्याच्यामध्ये डॉक्टर साहेब ती व्यवस्था फक्त ह्याच्यामध्ये नाही. तर ती व्यवस्था करून हे तहसीलदार साहेबांकडचे रस्ता केसेस चालवण्याचे अधिकार काढून ते दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या सक्षम कायद्याची माहिती असणाऱ्या माणसाकडे देणं ही सगळ्यात सोयीस्कर आहे. तशी मागणी वकील संघटना सुद्धा कित्येक वर्षापासून करते, पण त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचे हस्तक्षेप थेटरित्या गुंतलेले आहेत डॉक्टर साहेब. का आता तालुक्याचा आमदार असतो, तहसीलदारची बदली असेल, तहसीलदार त्या खुर्चीवर बसणं असेल, त्या दोघांची लागेबांधे असतील ते असतात. आमदाराला गावगाड्याचं राजकारण चालवायचं असतं, कोणताही असो मग तो कोणत्याही तालुक्यातला. त्याच्यामुळं गावाचं राजकारण आजकाल रस्त्यावरनं चालतंय डॉक्टर साहेब, ही लय मोठी गंभीर समस्या निर्माण व्हायला लागली. म्हणजे एखाद्याला ग्रामपंचायतच्या इलेक्शनला फॉर्म भरलेला काढायला लावायचा असला तर त्याचा रस्ता अडाव, त्याची पाईपलाईन फोड पुन्हा कर तहसीलदारकडे अर्ज आणि मग तिथं म्हणायचं अर्ज काढ आणि मग रस्ता खुला करून देतो. पण इथपर्यंत आपलं गेलंय सगळं. मग आता तहसीलदार कुणाचं ऐकणार, आमदारचं ऐकणार, गरीब शेतकऱ्याचं कशाला ऐकाल, कारण गरीब शेतकऱ्याच्या हातात त्याची चावी नाही ना, आमदाराच्या हातात पुन्हा लोकप्रतिनिधीच्या हातात त्याची चावी आहे. त्याच्यामुळं हे प्रकरण
दुसऱ्या कोणत्या न्यायालयाकडे पाठवण्यासाठी विधिमंडळाची जी संमती घ्यावी लागेल किंवा तसा कायदा दुरुस्ती करावी लागेल, तीच ही माणसं होऊ देत नाही. हा सगळ्यात महत्वाचा विषय. दुसरा विषय डॉक्टर साहेब, समजा ही बाजूला ठेवलं, तहसीलदार साहेबांकडे बी राहिला विषय, सुनावण्या त्यांनी घेऊ द्या. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमच्या 143 प्रमाणे आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणे ज्या रस्ता केसेस चालतात, त्या रस्ता केसेसचा शेतकऱ्यानं अर्ज दाखल केल्यापासून एक बाबा 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 2.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये ह्या रस्ता केसेसचा निकाल लावला पाहिजे, अशी तरतूदच डॉक्टर साहेब कायद्यात केली पाहिजे. आणि तशी सुधारणा ह्या कायद्यामध्ये जर केली तर तहसीलदार साहेबांना त्या रस्ता केसेसचा निकाल हा द्यावाच लागेल, असा विषय आहे. आता मला सांगा, ते जर तसं नसेल तर माझ्या केसचा निकाल लवकर लावा म्हणून त्या शेतकऱ्याला हायकोर्टात जावं लागतंय आणि हायकोर्टात उत्तर आणावं लागतंय की बाबा 6 महिन्याच्या आत, 3 महिन्याच्या आत ह्याच्या केसचा निकाल द्या म्हणून. म्हणजे त्याला टाइम लिमिट घालून आणायचं असं म्हणतात. आता शेतकरी हायकोर्टात त्या रस्त्यासाठी टाइम लिमिट घालून आणून द्यायला जाईल का मला सांगा बरं? आणि तहसीलदार टाइम लिमिट घालून देण्यासाठी शेतकरी जर हायकोर्टात गेला तर तहसीलदार त्याच्या बाजूने रस्ता खुला करून द्या म्हणून कधी आदेश करेल का डॉक्टर साहेब? ही अडचण आहे लक्षात. त्याच्यामुळं कायद्यातच बदल करणं गरजेचं आहे. एकतर ह्या सुनावण्या दुसरीकडे घेऊन तिथं सुद्धा टाइम लिमिटच दिलं पाहिजे. नाहीतर आमच्या कोर्टामध्ये 15 आणि 20 वर्षापासून दावा चालू जायचं की अतिक्रमणाचं, बांधफोडीचं, पुन्हा पाण्याच्या वहिवाटीचं, वाटण्याचं. त्याच्यामुळं तिकडं जरी एखाद्या स्वतंत्र न्यायाधिकरणाकडे जरी दिलं तरी सुद्धा त्या ठिकाणी टाइम लिमिटच दिलं पाहिजे की तुम्ही एवढ्या दिवसात ते काढलं पाहिजे. ग्राहक मंचासारखं, ग्राहक मंचातले केसेस फास्ट निकाली निघतात डॉक्टर साहेब, तसे शेतकऱ्यांसाठी बी स्वतंत्र काहीतरी पाहिजे. आणि नाहीतर मग निदान तहसीलदारकडे सुनावण्या ठेवून तहसीलदारांनाच टाइम लिमिट घालून दिलं पाहिजे की तुम्ही 2 महिन्यात, 3 महिन्यात या केसचा निकाल दिला पाहिजे, त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. मग ह्याच्यामध्ये विलंब होत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आता इथं मांडावा का नाही हा विषय आहे, पण तो मांडला पाहिजे, शेतकऱ्यांच्या समोर वस्तुस्थिती आली पाहिजे. डॉक्टर साहेब, रस्ता केसचा निकाल 3 महिन्यात बी एखाद्या लागतो आणि 3 वर्ष बी लागत नाही, ही काय पद्धत आहे? तर ह्याच्यामध्ये विषय असा आहे की 3 महिन्यामध्ये सुद्धा तहसीलदार जर रस्ता केसचा निकाल लावू शकतात तर मग 3 वर्ष कशासाठी लावायचे? जसा जसा डॉक्टर साहेब विलंब लागतो तसं तसं माणसाचा जीव तारंबळीला लागतो. आणि जसा जसा जीव तारंबळीला लागतो, कुठं ऊसाला तोडच द्यायच्या, तोड आणायची असती, कुठेतरी किळी काढायची असती, डाळिंब असतं, द्राक्ष असतं. आता इकडं 2 लाखाचं, 3 लाखाचं उत्पन्न बुडतंय, 5 लाखाचं उत्पन्न बुडतंय म्हणल्यावर शेतकरी म्हणतोच की साहेब काय असेल ते बघ, तुम्ही आपलं तेवढं जरा माझं लवकर निकाल द्या. मग आता लवकर निकाल द्या म्हणण्यासाठी उशीर लावलेला पाहिजे ना आधी. उशीर लावायचा डॉक्टर साहेब आणि पाहिजे आहे. आता प्रत्येकच केसमध्ये असं काही नसतं, प्रत्येक तहसीलदार तसे वागतात असं बी काय नाही. चांगले तहसीलदार आणि चांगले प्रांताधिकारी सुद्धा मी बघितलं. आता इथं आमच्या इथं सुद्धा पंढरपूरला ढोले साहेब स्थळ पाहणी करून तात्काळ निकाल देण्यावर त्यांचा भर असतो, लक्षात घ्या. म्हणजे अशी काही सक्षम माणसं, म्हणजे ढोले साहेबांना असे अनेक प्रांताधिकारी आहेत, अनेक तहसीलदार आहेत की प्रामाणिकपणे तात्काळ शेतकऱ्याला दिलासा कसा देता येईल ह्या दृष्टीनं प्रयत्न करणारी सुद्धा माणसं या प्रशासनामध्ये आहेत. ती फक्त ती देवराम भरोशी झालं ना, त्या नशिबानं चांगला अधिकारी आला तर त्या शेतकऱ्याला रस्ता लवकर मिळणार. ते घालवायचं असलं तर कायद्यात बदल गरजेचा आहे बघा डॉक्टर साहेब. बरोबर. कायद्यामध्ये सुधारणाच्या याच मुद्द्यावर आता आपली चर्चा येऊन थांबल्या. तर त्याच अनुषंगानं पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे तुम्हाला की रस्त्याच्या संदर्भात असलेल्या कायद्यात आता नेमक्या सुधारणा काय झाल्या पाहिजेत, आणि मग आजवर इतके दिवस झाले या समस्या आहेत रस्त्याच्या, तर मग त्याच्यामध्ये आतापर्यंत का सुधारणा झाली नाही, त्याची काय कारण असावी? आता मगाशी काय मुद्दे मी तुम्हाला सांगितलेत की सुधारणा का झाल्या नाहीत, तर ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेत रस्त्याच्या संदर्भात शेतकरी हा एकवटलेलाच नाही. म्हणजे डॉक्टर अंकुश चोरमुलेला वाटतंय माझ्या शेताला रस्ता असावा, पण डॉक्टर अंकुश चोरमुलेच्या विरोधात असणाऱ्या माणसाला वाटत नाही ह्याला रस्ता मिळावा असा, भले त्याचा अडवला तरी सुद्धा.
ही मानसिकता सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी काढून टाकली पाहिजे. लक्षात घ्या. मला सांगा 12 फूट रस्ता दिला तर त्या माणसाचं क्षेत्र किती जातंय? फार कमी जातंय डॉक्टर साहेब. अहो इकडे 20-20 एकर पडात ठेवणारी 12 फुटासाठी 20-20 वर्ष भांडण करणारी माणसं मी कोर्टात बघितली. आजही अस्तित्वात आहे. त्याला काय उपयोग आहे का ह्या आरमोठ्या धोरणाला? तर ते आरमोठं धोरण शेतकऱ्यांनी सोडलं पाहिजे. आणि एक लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर अंकुश चोरमुले जसा रस्ता लागतोय तसा ऍडव्होकेट श्रीरंग लाळे यांना सुद्धा हा रस्ता कधी ना कधी लागणार आहे. आणि ज्यावेळेस श्रीरंग लाळे कात्रीत सापडणार आहे त्यावेळेस श्रीरंग लाळेंची काय अवस्था होईल ह्याचा अनुभव घेण्यापेक्षा आधीच डॉक्टर अंकुश चोरमुलेंना रस्ता देऊन समंजस्यानं प्रेमाची भावना ठेवून रस्ता खुलं केलेलं कधीही चांगलं डॉक्टर साहेब. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा झालाय काय डॉक्टर साहेब, शेतकऱ्यांनी ह्या महसूल कायदे बदलावे म्हणून आजपर्यंत कधी आंदोलन केलेलं तुम्ही ऐकण्यात आहात का? मी तर ऐकण्यात नाही. हमी भाव द्या म्हणून आंदोलन आहे ती, कर्जमाफी करा म्हणून आंदोलन आहे ती, पण मूळ ह्या महसूल कायद्यामध्येच बदल करा म्हणून आजपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलन मोठ्या प्रमाणावर केलेलं मी बघितलं नाही. शेतकऱ्यांनी पहिला घाव आता तिथं दिला पाहिजे. रस्ता केसेस असतील, पाईपलाईनचे केसेस असतील, उतराच्या नोंदी वाढायचे केसेस असतील, वाटप करायचे केसेस असतील, ह्या संदर्भात कायद्यात जलद आणि पारदर्शक प्रक्रिया राबवण्यासाठी कायद्यातच बदल झाले पाहिजे डॉक्टर साहेब, एक लक्षात घ्या. आणि तसा आग्रह आजपर्यंत शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे कधीच केला नाही, प्रखरपणे केला नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या आजपर्यंत मॅटर ते पेंडिंग आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे डॉक्टर साहेब, एक लक्षात घ्या. शेतकऱ्यांनी ते सुद्धा केलं पाहिजे. आता तुम्हाला खरं सांगतो साहेब, 4 नोव्हेंबर 1987 साली अव्वर सचिव जाधव साहेब म्हणून होते आणि त्या जाधव साहेबांनी डॉक्टर साहेब एक आदेश काढला होता. ही आदेश आहे तो. आता बऱ्याच म्हणजे 99.99 शेतकऱ्यांकडे हा आदेश नाही. ह्या आदेशामध्ये स्पष्ट प्रमाणे म्हणले डॉक्टर साहेब, 1 नंबरचा ग्रामीण रस्ता एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा, 2 नंबरचा हद्दीचा ग्रामीण रस्ता एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारा, 3 नंबरचा ग्रामीणच रस्ता पण पोट खराबची नोंद असणारा एका गावातून दुसऱ्या गावात जाणारा, 4था पायवाट एका गावातून दुसऱ्या गावात जाणारी, आणि 5वा मुद्दा डॉक्टर साहेब शेतावर जाण्याची पायवाट आणि गाडी मार्ग. अशा 5 मुद्द्यांचा उल्लेख करून 4 नोव्हेंबर 1987 साली अव्वर सचिवांनी राज्यपालांच्या सहीने हे परिपत्रक काढले आणि त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि तहसीलदारांना स्पष्ट सूचना दिल्या की गावागावांमध्ये अस्तित्वात असणारे रस्ते, शिवाचे असतील, गाडी मार्ग असतील, पायवाट असतील, हे तुम्ही मेंटेन करायचे, म्हणजे ते सुरक्षित ठेवायचे, शेतकऱ्याला त्याच्यावर अतिक्रमण करू द्यायचं नाही. मग ते ग्रामपंचायतनं काळजी घ्यायची, जिल्हा परिषदनं काळजी घ्यायची आणि तहसीलदारांनी बी काळजी घ्यायची, म्हणजे महसूल विभागाने काळजी घ्यायची. आणि समजा तहसीलदाराचं नाही झालं तर कलेक्टर साहेबांवर त्याची जबाबदारी. पण ह्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर साहेब शेवटचं वाक्य ह्या परिपत्रकामध्ये असं आहे की या सूचनेची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जाईल याची सर्वांनी तजवीज ठेवावी, असं शेवटचं वाक्य मी त्याला हायलाइट केलं डॉक्टर साहेब इथं. म्हणजे काय हे आपण कधी विचारत नाही ना, हे जर तुम्ही काय करताय म्हणून का एकट्या डॉक्टर अंकुश चोरमुलेचा रस्त्याचा विषय असतो, सगळ्या गावाचा कुठं असतो, ज्यावेळेस सगळ्या गावात आपल्याला सवयच आहे ताण लागल्याशिवाय आड खांदायचं नाही. ज्यावेळेस ताण लागलेली असते त्यावेळेस पटपट आळ खांदून पाणी प्यायचं पडलेलं असतंय. कोण कुणाही परिपत्रक कुठं काय कुठं ना करत बसते, मला सांगा बरं. आपल्या दातातली काढावं लवकर निघत नाही ती, त्याच्यामुळं आपण ही लक्ष देत नाही. आता ही परिपत्रक बऱ्याच लोकांना माहित बी नाही, तुम्हाला ही बी सांगतो मी. ती उकरून मी अभ्यास करून आता काय माझ्या स्वतःच्याच रस्ता केसचा विषय होता म्हणून मी ती उकरून काढली आणि त्याच्यावर आता ती प्रत्येक तहसीलदाराला देऊन त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. मग तुम्ही म्हणताय की ही विलंब का लागतो, तर ही कारण आहे, आपण त्याचा आग्रह धरत नाही. आणि सगळ्यात म्हणजे शेवटचा मुद्दा की प्रशासनानं सुद्धा आतला आवाज ऐकून प्रामाणिक झालं पाहिजे. मग ते तहसीलदार असतील, प्रांताधिकारी असतील, कलेक्टर असतील, ते सुद्धा कुठेतरी ग्रामीण बॅकग्राऊंड मधनं झालेले असतात, गरिबीतनं झालेले असतात. त्यांनी त्याची जाणीव ठेवून त्या रस्त्यासाठी अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्याला तात्काळ दिलासा देण्याच्या दृष्टीनं काहीतरी प्रयत्न करणं हे फार गरजेचं असते डॉक्टर साहेब, तो केला पाहिजे. हा
बरोबर. अगदी महत्वाचा मुद्दा आपण मांडला. आपण जे परिपत्रक वकील साहेब जे दाखवलं, तर त्याची पीडीएफ कॉपी देखील आपण शेतकऱ्यांसोबत शेअर करू, म्हणजे जेणेकरून ते मॅक्झिमम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, याची आपण काळजी घेऊ. थोडा आउट ऑफ द ट्रॅक प्रश्न असेल हा, पण हा प्रश्न घेणं खूप गरजेचं आहे, कारण गावगाड्याचं राजकारण जे आहे, जसं सुरुवातीला आपल्या चर्चेमध्ये आलं की गावगाड्याचं राजकारण आहे ते रस्त्यावरून सुरू होतं, जसं तुम्ही सांगितलं ते अगदी बरोबर आहे. एखादा माणूस जर जास्त एखाद्या राजकीय ह्याच्यातनं लोड जात असेल, तर अशा माणसाला त्याच्यामध्ये त्या प्रकरणामध्ये बऱ्याच वेळेला अडकवलं जातं आणि हे सर्रास प्रकरणामध्ये चालतं. त्याच अनुषंगाने मला एक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की ह्या रस्त्याच्या केसेसमध्ये नेमक्या रस्त्याच्याच अडचणी असतात का, का रस्ता सोडून बाकीच्याही काय अडचणी असतात, त्यामध्ये राजकीय असतील किंवा भाऊबंदकीचे शेजाऱ्यांचे वाद असतील, ते नेमकं काय? आता कारण तुम्ही या क्षेत्रात काम करत आहे. वर बोट ठेवलं डॉक्टर साहेब तुम्ही. विषय असा आहे, तुम्हाला खरं सांगतो, माझा असलेला अनुभव, मी अनुभवानुसार बोलणारा माणूस आहे. डॉक्टर साहेब 100 केसेस जर रस्त्याच्या असतील, तर त्यापैकी 80 ते 90 केसेस डॉक्टर साहेब ह्या कुठेतरी कुणाचं तरी काहीतरी दुसरीकडेच वाजलेलं असतंय, म्हणून त्याला खिंडीत गाठायचं, पोळात गाठायचं म्हणून त्याचा रस्ता अडवलेला, अशाच केसेस आहेत बघा सगळ्या. म्हणजे 80% केसेस अशा, 20% जेन्युइन आहेत, त्याला रस्ता आणि त्याला रस्त्याची गरज आहे. गावात आता वस्तुस्थिती सांगतो, गावात इलेक्शन लागणार आहे म्हणलं की 4 महिने आधी रस्त्याच्या केसेस तहसीलदार साहेबांकडे वाढते. का वाढते तेव्हा? गावातलं इलेक्शन लागणार आहे म्हणलं की एकामेकाच्या खालवरी आपण शेतकरी करायला लागतो, आणि खालवरी करण्याच्या नादात आपण तहसीलदारचा रस्ता अडवत नाही. मायबाप शेतकऱ्यांनो, तुमच्या समोर हात जोडून सांगतो, आपण तहसीलदारचा रस्ता अडवत नाही. डॉक्टर अंकुश चोरमुले बी शेतकरी आहे, ऍडव्होकेट श्रीरंग लाडे बी शेतकरी आहे. एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवतोय आणि दोघांची भांडणाची म्हणून पुन्हा आपण तहसीलदार साहेबांकडे जातो. एक लक्षात घ्या, एका शेतकऱ्यानं दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवला तर नुकसान हे त्याच 2 शेतकऱ्यांचं होणार आहे. तहसीलदारचं, महसूल अधिकाऱ्याचं, पोलिसांचं, तलाट्याचं, सर्कलचं, कुणाचंही डॉक्टर साहेब होणार नाही. त्याच्यामुळं ही गावकीचं जी वाद आहेत की ही त्या पार्टीचा म्हणून त्याचा आडव रस्ता, ही त्या पार्टीतनं तिकीट घेणार आहे म्हणून आडव त्याचा रस्ता. अरे एकतर डॉक्टर साहेब आता सुद्धा बघताय, 2 दिवस झालं पाऊस कोसळतोय, सगळीकडे पाणीच पाणी झालंय. एवढा आसमानी संकट डॉक्टर साहेब. पहिली नोटबंदी, नोटबंदी नंतर आला पुन्हा कोरडा दुष्काळ, त्याच्यानंतर आला डॉक्टर साहेब ओला दुष्काळ, महापूर तुमच्या सांगलीला आणि कोल्हापूरला आल्यावर. त्यातनं जरा आवरताय तोपर्यंत या कोरोनाचं संकट, आणि कोरोनातनं जर थोडं उठून उभं राहतंय, मालाला भाव येतोय ना येतोय, तोपर्यंत ही पुन्हा अतिवृष्टी, पुन्हा महापूर. डॉक्टर साहेब ह्या आसमानी आणि सुलतानी हे किती संकट आहे देऊ शेतकऱ्यावर. मग अशा वेळेस शेतकऱ्यांना एकमेकाला समजून घेऊन सामंजस्यानं राहणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. का उगा गावातल्या राजकारणासाठी आणि त्या सगळ्या पोलीस प्रशासनापासून महसूल प्रशासनाची पोटं भरण्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडणं करणं गरजेचं आहे. ही शेतकऱ्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बघा, सगळ्याला कळत असतंय, काही लोकांना वळत नाही. ती वळत असतं, पण ती वेळ यावी लागते. पण वेळ येतो तर कशाला विचारानं एकमेकाला नुकसान करता, हा मुद्दा सगळ्यात एक लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे ह्या गावकीचं वाद संपलं पाहिजे. आणि दुसरा गोष्ट भावकीचं. बाबांनो, भावकीच्या वादात आजपर्यंत आपला महाराष्ट्र सगळा मागं पडला. भावकीचा वाद आता तरी निदान संपवा. ते आर पाटील तुमच्या सांगलीचं म्हणायचं, माझ्या भावकीच्या वादामुळेच मी आरे आलो. एवढी चांगली परिस्थिती असणार, या भावकीच्या वादानच मी पार रसातळाला गेलो. म्हणजे अशी सगळी बरीच उदाहरणं आपल्या समोर असतील डॉक्टर साहेब, कदाचित तुमच्या माझ्यामध्ये बी असतील, लांब जायची गरज. त्याच्यामुळं भावकीचं वाद टाळून एकमेकाला सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातनं तुम्ही छोटा विचार न करता प्रगल्भ दृष्टिकोन ठेवून एकमेकाला सहकार्य जर केलं तर ह्या रस्त्याचे विषयच निर्माण होणार नाहीत. आणि त्यासाठी मात्र सामंजस्य आणि एकमेकाला सहकार्य करण्याची भावना ही फार महत्वाची. डॉक्टर बरोबर, अगदी योग्य मुद्दा मांडला. शेतकऱ्यानं आपली जात शेतकरी म्हणूनच वागलं पाहिजे.
जर एक शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याला जर अडवायला लागला तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि तीच वेळ काही काळानं त्याच्यावर देखील येण्याची शक्यता असते. आणि डॉक्टर साहेब सर्रास पुन्हा शेतकऱ्याच्या विरोधात ही वाक्य वापरलं जातं की आम्ही काय तुझ्या घरचा रस्ता अडवून, आता समजा वकील साहेबांकडे तो गेला, वकील साहेब म्हणतात का आम्ही काय तुला रस्ता अडवून घरी सांगायला आलता काय म्हणे, तू अडवला म्हणून तू माझ्या ऑफिसला आला म्हणून केस चालवतोय. तहसीलदार बी तसंच म्हणते, तुम्ही मिटून घ्यायचं, आम्ही काय तुम्हाला घरी बोलवायला येता केस दाखल करा. मग आता एवढं तुटक ही सगळी बोलत असतील. आता मी सुद्धा वकील आहे, मी सुद्धा तुटक बोलू शकतो, पण माझ्या आत कुठेतरी मी शेतकरी बापाचा पोरगा ही माझ्यामध्ये जाणीव आहे म्हणून मी ही बोलतोय. कदाचित ही सगळी वकील मंडळी बोलूही शकणार नाहीत, कदाचित बोलूही शकतील, तहसीलदार नसतील, कदाचित असतीलही. त्याच्यामुळं शेतकऱ्याचं नुकसान कसं आहे ते त्यानं ओळखावं बघा, लक्षात घ्या. बरोबर बरोबर. वकील साहेब, ग्रामीण भागामध्ये एक म्हण पहिल्यापासून प्रचलित आहे, कुत्र्याला गती आणि भावकीला प्रगती बऱ्याच वेळेला बघवत नाही. तर या म्हणीनुसार ह्या रस्त्याच्या समस्या नक्कीच उद्भवत असतात असं माझं आहे. बराच वेळ झालाय, आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. वकील साहेब, आता डॉक्टर साहेब, गती आणि प्रगतीचं तुम्ही उदाहरण दिलं, त्याच्यावरून मला एकच सांगायचं आहे डॉक्टर साहेब, जग कुठं वेगवेगळ्या ग्रहावरून चंद्रावर चाललंय आणि आपण अजून त्या बांधावर जाऊ. अरे कुठं जग कुठं चाललं, ती प्रगती करण्याच्या दृष्टिकोनातून ही गरजेचं आहे, लक्षात. गरजेचं आहे. वकील साहेब, आता या रस्त्याच्या समस्यांचं भवितव्य नेमकं काय असेल? कारण जसा जसा काळ जाईल, जसं जसं पिकं वाढतील, कॅश क्रॉप येतील, बरेच अजून गोष्टी पुढच्या काळात वाढतील, तर त्या ह्या समस्या आणखी उग्ररूप धारण करणार आहेत. तर याचं पुढं काय नेमकं, याचं भवितव्य काय असेल या रस्त्याच्या समस्यांचं? आता भवितव्याचं तुम्ही बघता डॉक्टर साहेब, भवितव्याचा विषय असा आहे की मी लाईव्ह चालू असताना समोर दुसरा एक मोबाईल ठेवलाय, मी त्याच्यावर कमेंट बघतोय आणि त्या कमेंट मध्ये डॉक्टर साहेब एक कमेंट अशी आहे की त्या शेतकऱ्यानं त्याच्यावर टाकलंय, आता मी त्याचं नाव बघितलं नाही, त्यानं त्याच्यामध्ये टाकलंय की जर समजा तहसीलदारांकडे रस्ता केसचा निकाल देत नाही म्हणून आत्मदहन केलं तर मग रस्ता देतील का नाही तहसीलदार. पण एवढं तहसीलदारनं आत्मदहन हीन करायला जास्त तुम्ही तेवढी वेळ कशाला येऊ देता ना. आणि शेतकऱ्यांना आजपर्यंत आत्मदहनच केलंय, बास करा आता तुमचं आत्मदहन. त्याच्यामुळे तुम्ही लढा वेगळ्या पद्धतीने, लक्षात घ्या, मार्ग आहेत तिथं. तुम्ही जे म्हणताय का भवितव्य, तीही डॉक्टरचं भवितव्य. त्याच्यामुळं रस्ता आता मला सांगा, कोणी परक्याने अडवला असेल का, त्याच्याच शेजाऱ्याने अडवला असेल ना. मग एवढ्या शेजाऱ्याबद्दल द्वेष कशासाठी? त्याच्यामुळं एक लक्षात घ्या डॉक्टर साहेब, की परस्पर सामंजस्यातनं हे जर मुद्दे आपण निकाली काढायला लागलो तर हे रस्त्याचे प्रश्न उद्भवणार नाहीत. परंतु हे जर असेच मुद्दे आणि रस्त्याच्या केसेस, पाईपलाईनच्या केसेस जर चालू राहिल्या तर डॉक्टर साहेब, हे शेतकऱ्यांमधले वाद एका वेगळ्या स्तरावर जाऊन अस्थिरता, मानसिक अस्थिरता, आर्थिक अस्थिरता निर्माण होण्यासाठी हे सगळ्यात मोठी कारणं ठरतील. त्याच्यामुळं कायद्यातले बदल असतील, केसेसच्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर असेल, एकमेकाच्या सहकार्याची भावना असेल, ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आता तात्काळ झाल्या पाहिजे. नाहीतर रस्ता केस आणि इतर शेतकऱ्या संदर्भातल्या परस्पराच्या केसेस ह्या भयंकर स्वरूप धारण करतील आणि ते करण्याच्या आत आपण डोळे उघडले पाहिजे आणि परस्पर सहकार्यासाठी, समंजसासाठी प्रामाणिक हेतू ठेवून मनापासून आतला आवाज ऐकून तयार झाला पाहिजे. बरोबर आहे वकील साहेब, तुम्ही आता जे मुद्दे सांगितले, कारण गेल्या 6 महिन्यापासून मी जसं सांगितलं 6 ते 8 महिन्यापासून मी या समस्या झेलतोय. याच्यामध्ये मानसिक ताण तणाव खूप आहे. कायदेशीर बाबीमध्ये बऱ्याच वेळेला विलंब लागतो आणि ह्या विलंबामुळं एक पूर्ण घराचं मानसिक आरोग्य बिघडून जातं. घरामध्ये करता पुरुष असेल, करती स्त्री असेल, त्या जेवण खाणं न जाणं, टेन्शन घेणं, ब्लड प्रेशर वाढणं, शुगर वाढणं, अशा बऱ्याच गोष्टी होतात. माझ्या वडिलांच्या बाबतीत देखील मी ह्या गोष्टी फेस केलेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही जे मुद्दे आता जो एक मुद्दा सांगितला की सामंजस्य, ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे. शेवटचा एक प्रश्न घेऊया वकील साहेब, आणि आपण शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर ते नक्की बघूया. शेतकऱ्यांनी रस्त्याच्या समस्यांच्या संदर्भात एकमेकांशी काय नेमकी भूमिका ठेवली पाहिजे
आणि आता तरुण पिढी शेतीमध्ये येत आहे, तुमच्या माझ्यासारखी तरुण पोरं शेतीमध्ये आहेत, तर ह्या तरुण पिढीची भूमिका नेमकी या रस्त्याच्या समस्यांच्या बाबतीत काय असली पाहिजे? एक लक्षात घ्या डॉक्टर साहेब, मगाशी मी हे मुद्दे जी काय शेतकऱ्यांची काय भूमिका असली पाहिजे एकामेकाच्या संदर्भात, हे मी मगाशी मुद्दे मांडलेले. हे मुद्दे असे आहेत डॉक्टर साहेब की सामंजस्याची भूमिका हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे डॉक्टर साहेब, लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही जर एकमेकाबद्दल सामंजस्याची भूमिका ठेवणार नसाल तर तुमची प्रगती तुम्हीच थांबवताय आणि ही त्रिकालवादीत सत्य आहे, एक लक्षात घ्या. त्याच्यामुळं शेतकऱ्यांची भूमिका हीच असली पाहिजे की बाबा रस्ता मागणाऱ्याची पण रस्ता देणाऱ्याची पण, एक लक्षात घ्या. रस्ता मागणाऱ्याची पण ही भूमिका असली पाहिजे की समजा त्याच्या शेतातनं आपण 12 फूट रस्ता घेतोय म्हणल्यावर त्याला एक 5-10 फुटाचे पैसे आपण द्यायला काय हरकत आहे. जर समजा केसेसला वकील साहेबांना फी द्यायची असेल, तहसीलदारांकडे काय असेल व्यवहार, पुन्हा पोलीस स्टेशनला पैसे भरायचे असतील तर इकडे कागदपत्रांचा वकील साहेब एक गोष्ट, कागदपत्रांचा खर्च ह्याच्यासाठी भयानक आहे. तुम्ही जे कागदपत्र नकाशा आहे 7 पर्यंत बरेच कागदपत्र गोळा करून ह्याचाही खर्च खूप आहे. अहो डॉक्टर साहेब, कागदपत्राचा खर्च तर आहेच, मी नाही म्हणतच नाही, पण कागदपत्रापेक्षा डॉक्टर साहेब मानसिक त्रास ही फार भयंकर आहे. अहो दिवस घरचं खाती ती, भाकरी बांधून येऊन कोर्टात किंवा तहसील ऑफिसला बसती ती, तिथंच भाकरी सोडून खाती ती. म्हणजे मला सांगा त्या दिवशी वकिलांना तर फी द्यावीच लागते, म्हणजे ते नुकसान. तू घरनं इथं दिवसभराचं काम सोडून आला, ते दिवसभराचं तुझा रोजगार असेल किंवा शेतीतलं काय कामाचं नुकसान असेल तर ते नुकसान, आणि दिवसभर पुन्हा इथं काहीतरी कामकाज चालतं किंवा काहीतरी विरोधात निकाल होतो, काहीतरी मनासारखं होत नाही म्हणून पुन्हा निराश होऊन घरी जाऊन पुन्हा बायको लेकरांना शिवाय द्यायची. ही पुन्हा घरचं कौटुंबिक नुकसान, शैक्षणिक नुकसान त्या शेतकऱ्यांचं. ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणार आहे का नाही मला सांगा बरं. म्हणजे एकंदरीत हा विचार केला तर ही काय फक्त आर्थिक नुकसान नाही, हे कौटुंबिक नुकसान आहे, कुटुंबातली शांतता दूर होती, ही शैक्षणिक नुकसान आहे. बापानं लेकराला शिवी दिल्यावर दुसऱ्या दिवशी लेकरू काय हुरूपणे शाळेत जात असतो बाय, त्याला वाटत असते त्याच्या आईला काय असे विषय खायचे आणि तशा विषय खायचे. आर्थिक नुकसान, शेतातलं कामकाज बुडलं आणि त्या दिवशी भाकरी बांधून तिथे यावं लागलं आणि पुन्हा वकिलांना फी द्यावी लागली, ते एक नुकसान. त्याच्यामुळं हे नुकसान वेगवेगळ्या प्रकारचं लक्षात घ्या सगळं. आणि पुन्हा शेजारी पाजारी काय म्हणते ते, आयला लागत त्या पुढच्या एका माणसाने ह्याला रस्ता दिला नाही आणि ह्याला आरे आणलं, मग ही पुन्हा सामाजिक नुकसान. हे सामाजिक पद खालावतीच की रस्ता नाही मिळाल्यावर. बरोबर. त्यामुळे ही सगळ्या प्रकारचं नुकसान आहे. ती टाळायचं असेल तर सामंजस्याची भूमिका आणि थोडीफार भरपाई देण्याची भूमिका रस्ता मागणाऱ्या माणसाने बी ठेवली पाहिजे आणि देणाऱ्या माणसाने बी मोठ्या मनानं बाबा ही कुठंतरी आपल्याला पुढे सहकार्य करेल म्हणून त्यानं बी ती भूमिका ठेवलीच पाहिजे. कारण ज्याच्या शेतातला रस्ता मागायचा त्याला त्याच्या शेतातल्या रस्त्याच्या वहिवाटीसाठी कुठून तरी रस्ता ठेवावाच लागतंय ना. तर मग ह्याला ठेवावं लागलं अशा पद्धतीने सोयीने बरोबर त्या बाजूने ठेवायचा, सोपी गोष्ट आहे. बरोबर. आणि त्या बदल्यात काहीतरी स्पष्ट म्हणायचं बाबा मला 2 पैसे द्यायची नुकसान भरपाई. एवढा सोपा विषय आहे डॉक्टर साहेब. बरोबर. म्हणजे शेतकरी मित्रांनो, कायदेशीर बाबीत अडकून राहण्यापेक्षा सामंजस्याने मध्यस्थी करून दोन्ही बाजूच्या एखादा ऐकणारा एखादा दुवा असतो गावामध्ये प्रत्येक, की ज्या माणसाचं ऐकलं जातं अशा माणसाकरवी तुम्ही थोडी मध्यस्थी करून काय थोडं तुम्हाला झळ लागेल, दुसऱ्याला झळ लागेल, असं करून मध्यस्थीने काही प्रकरण जर तुम्ही मिटवू शकत असाल, सामंजस्याने मिटवू शकत असाल तर ह्या कायदेशीर कोर्ट कचेरी आणि या भानगडी तुमच्याकडे राहणार नाहीत. तर सर्वांनी या प्रकरणामध्ये सामंजस्य दाखवणं खूप गरजेचं आहे. दोन्ही पार्टी असतील, जो रस्ता मागणार आहे, जो रस्ता देणार आहे, तर ह्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका. आणि तरुण पिढी जी आता शेतीमध्ये उतरते, तर ह्या तरुण पिढीनी रस्ता मुख्य शेतीला पाहिजे आणि जो जर रस्ता जर व्यवस्थित चारी बाजूनी जाणारा असेल, शेतामध्ये सगळ्यांना येण्या जाण्यासाठी प्रत्येक गोष्टीसाठी जर रस्ता असेल तर शेती ही नक्कीच सुकर होते. तुम्ही एखाद्या काळामध्ये बियाणे केले, एखादा भाजीपाला केलाय, तो बाहेर काढायचा, अशा वेळेला रस्ता हा पाहिजेच. त्यामुळं रस्त्याच्या बाबतीत आपल्या ज्या काही गोष्टी असतील त्या सामंजस्याने घ्या आणि शक्यतो ह्या कायदेशीर बाबीमध्ये जाण्यापूर्वी सामंजस्यानं प्रकरण मिटत असेल तर बघा. आणि जर पूर्ण
मिटणारच नसेल हे प्रकरण किंवा त्यामध्ये काही ऑप्शनच नसेल, तर अशा वेळेला चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊन आता जसं वकील साहेबांनी सांगितलं कायदेशीर मार्ग जे आहेत तर त्या कायदेशीर मार्गाने आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. वकील साहेब एक जवळपास आपण 1 तासभर झालं चर्चा करतोय. येत्या 1-10 मिनिटात काही शेतकऱ्यांचे थोडे महत्वाचे प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण पाहू आणि नंतर आपण हे आपलं लाईव्ह सेशन कन्क्लूड करू. प्रसाद पवार म्हणून एक शेतकरी आहेत, त्यांचा प्रश्न आहे, डॉक्टर समजा एखादा रस्ता 50 वर्ष अस्तित्वात आहे, परंतु तो नोंद नाही आणि काही अंतरापुरता तो आता रस्ता शेतकऱ्यांनी बंद केला आहे. सदर रस्त्याची तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली तर तो रस्ता चालू होऊ शकतो का? बरं झालं हा मुद्दा आपल्या चर्चेमध्ये बी राहिला होता. त्यांनी चांगला मुद्दा मांडला, माझ्याकडून तो सुटला होता. आता डॉक्टर साहेब समजा एखाद्या रस्त्या आपण 30, 40, 50 वर्षापासून आपण वहिवाटत होतो, परंतु त्याची लेखी नोंद कुठंच नव्हती, गाव नकाशात बी नोंद कुठंच नव्हती, पण ते रस्ता मात्र अस्तित्वात होता. मग त्यावेळी डॉक्टर साहेब मामलेदार कोर्ट ऍक्ट सेक्शन 5 प्रमाणे आपल्याला इजमेंटचा राईट सांगता येतो. इजमेंटचा राईट काय डॉक्टर साहेब? एखादी गोष्ट जर आपण अनेक वर्ष म्हणजे त्याला ठराविक कालावधी 20 वर्ष असेल, 30 वर्ष असेल, त्याच्यापेक्षा जास्त काळ सलगपणे जर वापरत असू, म्हणजे समजा हा हेडफोन, हा ब्लूटूथ हेडफोन जर मी मागच्या 20 वर्षापासून सलग वापरतोय, तर ह्यावेळेस हे मालकीचा ज्यावेळेस वाद चालू होईल किंवा वहिवाटीचा वाद चालू होईल त्यावेळेस हा माझा आहे, कारण ह्याच्यावर मी मागच्या 20 वर्षापासून वापरतोय. अशा पद्धतीनं कायद्यात इजमेंटची तरतूद आहे आणि ते इजमेंट नुसार एक्सप्रेस इजमेंट म्हणून ते त्या ठिकाणी तरतूद असल्यामुळे ती तसं मागणी करता येते. पण त्यात गोम काय डॉक्टर साहेब, आता फारच खोलात जायचं झालं तर, आणि मी थोडस सोप्या भाषेत घेत होतो, पण हा विषय जरा खोलातला असल्यामुळे ते मुद्दा मांडतो की इजमेंटचा विषय असा आहे की तो इजमेंट राईट ठरवण्याचा अधिकार हा तहसीलदार साहेबांना नाही, पण अधिकार नसताना सुद्धा तहसीलदार साहेब ते ठरवतात. आणि ठरवलं की काय होतं माहितीये का, त्या तहसीलदार साहेबांच्या ऑर्डरवर आधी कोर्टात अपील होत नव्हती, पण मुंबई हायकोर्टाचा एक निकाल झाला आणि त्या निकालानुसार आता मामलेदार कोर्ट ऍक्ट कलम 5 प्रमाणेच्या तहसीलदारच्या निकालावर बी दिवाणी न्यायालयामध्ये अपील व्हायला लागली आणि त्या अपिलामध्ये ही अशी तरतूद जर नसेल तर ती 100% अपील सक्सेस होतं. म्हणजे ह्याचा तहसीलदार साहेबांनी केलेला रस्त्याचा आदेश उडतोय 100%. त्याच्यामुळे ही त्यात गोम आहे. इजमेंटनं तुम्हाला मागतो येतो एक्सप्रेस इजमेंटनं, पण एक्सप्रेस इजमेंटनं मागितलेला तिथं सबळ पुरावा न देता तहसीलदार साहेबांच्या मर्जीनं झालेला आदेश हा पुन्हा कोर्टात टिकत नाही, ही त्यामागची अडचण. त्याच्यामुळं मागायचं असेल तर इजमेंटनं मागितला पाहिजे, पण त्यासाठीचे जुन्या वयस्कर लोकांचे ऍफिडेव्हिट असतील, पुन्हा काही एखाद्या जुने काही फोटो असतील, व्हिडिओ असतील, तर ह्या संदर्भातल्या गोष्टी त्या ठिकाणी जपून ठेवून, आता तुम्ही म्हणताल वकील साहेब 50 वर्षापूर्वी कुठे व्हिडिओ होता, फोटो वगैरे काय असतील किंवा काय तरतुदी असतील, वयस्कर माणसांचे ऍफिडेव्हिट असतील, तर ते ऍफिडेव्हिट प्रतिज्ञा लेखासहित घेऊन तहसीलदार ऑर्डर करू शकतात आणि कोर्टात सुद्धा ते जर व्यवस्थित प्रकरण हाताळलं त्या इजमेंटचं तर ते तिथं सक्सेस होऊ शकतं. 100% काय अयशस्वी होतं असं नाही. इव्हन तुम्ही आता मुद्दा सांगितला, रस्त्याच्या बाजूला असणारी झाडं वगैरे त्यांचं पण वय एक अंदाजे आपल्याला समजतं, तर हे पण तहसीलदार वगैरे तो निर्णय देताना लक्षात घेतात. हे मला आता जाणवलं की रस्त्याच्या तुमच्या बाजूने किती वर्षाची मोठी झाड आहेत, समजा तो रस्ता वहिवाटीचा 20 वर्षाचा आहे तर त्याच्या बाजूला असणारं झाड तेवढ्याच जवळपास वयाचं असतं, तर असे काही मुद्दे विचारात घेतले जातात. पंचनाम्यामध्ये त्याचा उल्लेख मी मागाशी जी म्हणलं की पंचनामा करताना व्यवस्थित केला पाहिजे, तर ते पंचनामा करताना काय होतं, आपण ते कोतवाल आलेला असतो, तलाठी आलेला असतो आणि ती खरं 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 आपलं पंचनामा लिहितो आणि समोर कागद करतो खरंच आहे म्हणतो पंचाला बिन त्या ह्यांना बी. आपण काय वाचत नाही, बघत नाही, करतो सही, पुढच्या गोष्टी माहित नसतात. कारण पंचनाम्याच्या वेळेस वकील साहेब तिथे उपलब्ध नसतात. वकील साहेब काय स्थळ पाहणीच्या तहसीलदारच्या साहेब येत नाहीत, शक्यतो तशी काय प्रथा नाही. त्याच्यामुळे तिथं नेमकी घोटाळा होत आहे आणि पुन्हा सगळी केस चुकीच्या बाजूने जाते. बरं, एक वकील साहेब प्रश्न आहे, 7/12 रस्ता पड म्हणून नोंद आहे पण रस्ता बंद केला आहे, अशा वेळेला नेमकं काय केलं पाहिजे?
आता डॉक्टर साहेब काय विषय माहितीये का, ज्या ठिकाणी रस्तापडचं किती क्षेत्र गेलंय आणि नेमका तो गट शिवेला आहे का. कारण आधी कसं होतं माहितीये का, ज्या वेळेस 2 गावांची मोजणी व्हायची, डॉक्टर साहेब महत्वाचा विषय बरं का, 2 गावांची मोजणी ज्यावेळेस व्हायची त्यावेळेस शिवेला काही क्षेत्र शिल्लक ठेवलं जायचं, लक्षात घ्या. मग आता ती किती ठेवलं जायचं ह्याविषयी कन्फर्मेशन नाही. कुठं 10 फूट, कुठं 20 फूट, कुठं 30 फूट. त्याच्यामुळं ती जी मग रस्त्यामध्ये काही क्षेत्र जायचं ते कुठंतरी रस्तापड म्हणून लागायचं. जुना रस्ता तिथनं पानंद रस्ता असायचा आणि ती पांदीचा रस्ता म्हणून आपण त्याला उल्लेख करायचो, पण त्या पांदीच्या रस्त्याचं 2 गुंठ, 4 गुंठ, 6 गुंठ रान पडलेलं असायचं. आता ती कसा पड आहे रस्ता पड, हा त्याचा फेरफार काढला पाहिजे 6 गट. आणि त्या फेरफार मध्ये कदाचित त्याची नोंद असू शकते की ह्या गटाच्या दक्षिण बाजूनं 10 फूट रस्ता हा पुढच्या शेतकऱ्याला जाण्यासाठी पड म्हणून ठेवला होता. अशा प्रकारची त्या ठिकाणी कुठेतरी उल्लेख 6 मध्ये किंवा फेरफार मध्ये तो असेल. आणि जर नसला, मागाशी मी जी काय म्हणलं का हे 1987 हे आहे, तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्या रस्ता पडचा उल्लेख आहे. पड म्हणून जे दाखवलेल्या जमिनी आहेत त्या जमिनी एकतर रस्ता अस्तित्वात आहे म्हणून तर ती खुला केला पाहिजे, नाहीतर त्या रस्ता पडीचा तहसीलदारच्या आदेशानुसार ते क्षेत्र वाहिद मध्येही मोडता येते. पण ह्याच्यावर आता त्या ठिकाणची परिस्थिती वेगळी असल्यामुळं त्याच्या खोलात जायचं म्हणल्यावर अजून आपले कमीत कमी 15-20 मिनिटं जातील. त्यामुळं फार खोलात ह्याच्यामध्ये जाण्यातही अडचण नाही. पण त्याची शंका समाधान मात्र नक्की करू की रस्तापड असेल तर ती रस्तापड नेमकं कुठून पडलंय ह्याचा जर उल्लेख काढला आणि ह्याचं मागचं मूळ जर शोधून काढलं तर त्याप्रमाणे तहसीलदार साहेबांकडे अर्ज करून ह्याच्यामध्ये ते खुलं करून घेता येईल. ओके. तर जवळपास आपण वकील साहेब 1 तास 6 मिनिटं झाला आपली ही चर्चा चालू आहे आणि ह्या लाईव्हला बऱ्याच शेतकऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास 350च्या आसपास शेतकरी लाईव्ह बघत होते आणि डॉक्टर साहेब जवळपास 300 लोकांनी शेअर केलंय. होय होय होय. कारण वकील साहेब आता ही जी समस्या आहे ही खूप कळीची समस्या आहे. शेतकरी शेतात पिकवायला मागा पडत नाही, पण ह्या जर अशा जर रस्त्याच्या जर समस्या असतील तर बऱ्याच वेळेला शेतकरी मानसिकरित्या देखील निष्प्रभ होऊन जातो. तर ही जी आज आपण एक चर्चा घडवली आणि कायद्याच्या दृष्टीनं असेल, सामंजस्याच्या दृष्टीनं असतील, काय केलं पाहिजे, भवितव्य काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दल मी तुमचे ॲग्रोवनच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या वतीनं देखील आभार मानतो. आपण आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून ह्या समस्याचं निराकरण करण्यासाठी एक लाईव्ह व्हिडिओला वेळ दिली त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. ॲग्रोवन प्रशासनानं देखील हा एक मुद्दा आपण घेण्यास पुढे सरसावला त्याबद्दल ॲग्रोवनच्या टीमचे देखील आभार. बोला वकील साहेब. डॉक्टर साहेब, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एक शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे रद्द करावे म्हणून एक बऱ्याच संघटना आहेत ज्या सारखे आंदोलन करत राहतात की बाबा हे कायदे रद्द झाले पाहिजे, ते कायदे रद्द झाले पाहिजे. पण महसूल कायद्यात बदल झाला पाहिजे. महसूल कायद्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पिळून काढणारे कायदे आहेत ते रद्द झाले पाहिजे असं कोणत्या संघटनेनं म्हणलंय असं माझ्या तरी काय ऐकण्यात नाही. त्याच्यामुळं खरी शेतकऱ्याची अडचण कुठं आहे हे ओळखून ॲग्रोवननं तुम्हाला निवड करण्याची संधी दिली आणि तुम्ही महसूल कायद्यामधल्या सुधारणा करणं गरजेचं आहे हे सगळ्यांच्या निदर्शनाला आणण्यासाठी माझ्यासारख्या ग्रामीण भागात राहून काम करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यामधल्या मोहोळ तालुक्यातल्या घाटणे गावामधल्या ऍडव्होकेट श्रीराम लाळेंना तुमच्या समोर मत मांडण्याची, सगळ्या शेतकऱ्यांसमोर आपलं स्पष्टीकरण देण्याची संधी दिली आणि तुम्हाला ती देऊ वाटली ह्यासाठी तुमचं आभार मानणं हे माझ्या वतीनं फार गरजेचं आहे. कारण मी जरी वकील असलो, माझा जरी व्यवसाय असला तरी माझे वडीलही शेतीच करतात, माझंही बॅकग्राऊंड सगळं शेतकरीचं आहे. त्यामुळे तिथेही शेतकरी नाडला गेला नाही पाहिजे ही प्रामाणिक भावना असल्यामुळं त्या ठिकाणी हे बदल करणं असं होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि नेमकं दोघांची भावना एक झाल्यामुळं हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. अर्ध्या तासाचा कार्यक्रम आपण 1 तास 8 मिनिटं झालं चर्चा करतोय आणि तरी बी व्ह्यूअरची संख्या कमी होत नाही. म्हणजे शेतकऱ्यांना खरंच ह्या कायद्यांची अडचण आहे
आणि शेतीच्या संदर्भातले कायदे स्पष्टपणे चांगल्या त्यांच्या भाषेत त्यांना कळणं हे गरजेचं आहे. ही परिस्थिती लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे इथून पुढे चांगल्या चांगल्या विषयांवर जर अशी चर्चासत्र आपल्याला ठेवता आली तर आपण तशी ठेवू. आणि त्यासाठी मला पण थोडी पूर्वसूचना दिली तर यापेक्षाही चांगला अभ्यास करून मी तुमच्या समोर व्यक्त होऊ शकतो अॅग्रोवनच्या माध्यमातून. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छानं सदिच्छानी ही फक्त ही भावना महत्वाची आहे. तुमचं आणि अॅग्रोवनचं ह्यासाठी कौतुक आणि आभार की तुम्ही हा खरं ज्वलंत महत्वाचा विषयावर चर्चा त्या ठिकाणी घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. ओके. धन्यवाद वकील साहेब. आपण ह्या पूर्ण चर्चेत सहभागी झाला आणि वेळ दिला. त्यासोबत अॅग्रोवन टीम असेल, टेक्निकल गोष्टी पाहणारे आमचे मित्र प्रवीण काळे असतील, यांनी ह्यामध्ये मदत केली. सर्वांचे आभार. रमेश जाधव सर असतील, आपले आदिनाथ सर असतील, निलेश शेजोळ सर असतील, सर्वांनी ह्या लाईव्ह चर्चेसाठी आम्हाला पाठबळ दिलं आणि एक हा महत्वाचा विषय शेतकऱ्यांसमोर मांडण्याची संधी दिली. त्याबद्दल सर्वांचे आभार. सर्व शेतकरी मित्रांचे आभार ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम पाहिला. आपल्याला जर काही शंका असतील तर या लाईव्ह व्हिडिओच्या खाली आपण अजून आपल्या शंका विचारू शकता. वकील साहेब आपल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करतील. धन्यवाद. मायबाप शेतकऱ्यांना नमस्कार. धन्यवाद. नमस्कार.